शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं मनमाडमध्ये मंदिर उभारण्यात येणार आहे। या निमित्तानं आज विशेष भंडाऱ्याचं आयोजनही करण्यात आलं आहे। त्यानंतर बाळासाहेब आणि मीनाताई ठाकरे यांच्या चांदीच्या मूर्तीची या मंदिरात प्रतिष्ठापना करण्यात येईल। बाळासाहेबांच्या जयंतीदिनी मनमाडमध्ये त्यांच्या प्रतिमेची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती। झांज पथक ढोल ताशांच्या गजरात बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांची अंबारीतून मिरवणूक काढण्यात आली। दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतीचं जतन व्हावं यासाठी हे मंदिर उभारण्यात येत असल्याचं शिवसैनिक सांगतात। मात्र प्रबोधनकार ठाकरेंचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेमध्ये हे काय चाललंय असा प्रश्न यामुळे निर्माण होतो। जातीयवाद, मूर्तीपूजा याला कायम विरोध करणाऱ्या प्रबोधनकारांच्या शिकवणीचा शिवसेनेला विसर पडलाय का असा प्रश्न पडण्यासारखी सध्या परिस्थिती आहे। प्रबोधनकारांच्या माझी जीवनगाथा या आत्मचरित्रामधला उतारा वाचून आचरणात आणण्याची गरज आहे। पाहूया काय आहे प्रबोधनकारांनी या उतार्यात म्हटलंय। देवळांना पवित्र धार्मिक स्थानं समजण्यापेक्षा उन्हात टप्पूंचं पांजरपोळ मानायला हरकत नाही आणि असल्याचा या भिक्षुकी तुरुंगात पडलेल्या देवांना व देवतांना सडकेवरच्या मैल फर्लांगदर्शक दगडधोंड्यांपेक्षा फाजील महत्वही कोणी देऊ नये। झी 24 तास एक पाऊल पुढे।